calculate the ratio of mean square speed of molecule of gas at 30 Kelvin and 120 Kelvin. मग आपल्याला या ठिकाणी बघा, आता लास्ट व्हिडिओ मध्ये आपण या चॅप्टरची जी काही थेअरी आहे, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनची थेअरी, हे लास्ट व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणी संपवली होती. आता आपल्याला या ठिकाणी न्यूमेरिकल प्रॉब्लेम जे काही आहेत आपले ते बघायचे आहे. त्यामधला पहिला जो न्यूमेरिकल आहे, कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्यूल ऑफ गॅस at 30 Kelvin and 120 Kelvin. मग नाव आपल्याला जे जे दिलेलं आहे ते लिहायचं. टेन्स टू T1 is equal to 30 Kelvin and T2 is equal to 120 Kelvin. काय फाइंड आउट करायचं आहे तर मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आता आपण मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आपण व्ही बार ने दाखवली. व्ही बार डॅश ही पहिल्यासाठी आणि त्याचा रेशो व्ही बार 2 चा स्क्वेअर. तर हा रेशो आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. परंतु मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा जर आपण विचार केला बाय द डेफिनेशन की ॲज आपल्याला माहिती आहे की मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू एन आर टी एन आर टी अपॉन एन एम. बघा आता इथे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी nRT upon nm. n is the number of molecule, m is the mass of molecule, n number of mole, r is a universal gas constant. मग आता आपण जर म्हटलं की as n r capital N and m are constant, ह्या टर्म कॉन्स्टंट आहेत, तर आपल्याला असं लिहिता येईल वी कॅन राईट V1 बार स्क्वेअर अपॉन V2 बार स्क्वेअर इज इक्वल टू T1 अपॉन T2. काय लिहिता येईल T1 अपॉन T2. मग आता आपल्याला काढायचं पण तेच आहे, V1 बार स्क्वेअर अपॉन V2 बार स्क्वेअर. तर V1 बार स्क्वेअर अपॉन V2 बार स्क्वेअर इज इक्वल टू T1 ची व्हॅल्यू 30 आणि T2 ची व्हॅल्यू 120. 0 0 गेट कॅन्सल, 3 चौक 12 मीन्स V1 बार स्क्वेअर as V2 बार स्क्वेअर is equal to 1:4. This is the ratio of mean square velocity. हा होता आपला फर्स्ट न्यूमेरिकल. बघा आपल्याला काय होतं, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्यूल ऑफ गॅस ॲट 30 केल्विन अँड 120 केल्विन ते लिहिलं. त्याच्यानंतर आपण म्हटलं की मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू nRT अपॉन nm. या ज्या चार टर्म आहेत त्या कॉन्स्टंट आहेत, जर त्या कॉन्स्टंट असतील तर आपल्याला कंपॅरिझन ह्या पद्धतीने करता येईल. मग अशीच काय केली, कारण की प्रत्येकाला सफिक्स जर आपण 1 n1 r1 t1 n1 m1 असं दिलं, परंतु n2 m n1 n2 r1 r2 या सारखे टर्म येतील, ते कॅन्सल होऊन जातील. फक्त उरेल काय तर V1 बार स्क्वेअर अपॉन V2 बार स्क्वेअर इज इक्वल टू T1 अपॉन T2 as 30 अपॉन 120 is 1/4. हा होता पहिला न्यूमेरिकल. Now numerical number second. Two vessels A and B are filled with the same gas where volume, temperature and pressure in vessel A is twice that of the volume, temperature and pressure of the vessel B. Calculate the ratio of
नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ गॅस इन व्हेसल A to P. आता बघा आपल्याला या ठिकाणी काय काय दिलेलं आहे. तर आपण मानताना असं मानलं की PA बी द प्रेशर ऑफ गॅस इन व्हेसल A इज व्हॉट ट्वाइस दॅट ऑफ द प्रेशर ऑफ गॅस इन व्हेसल B. त्यानंतर व्हॉल्यूम VA म्हटलं तर हे सुद्धा बी व्हेसल मध्ये असणाऱ्या व्हॉल्यूमच्या दुप्पट आहे. त्याच्यानंतर ए व्हेसल मध्ये जो गॅस आहे त्याचं टेम्परेचर म्हटलं TA तर तो सुद्धा TB च्या दुप्पट आहे. आणि आपल्याला नाउ वी हॅव टू फाइंड आउट माइंड इट. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल इन A व्हेसल टू नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल इन B व्हेसल यांचा जो काही रेशो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आता हे फाइंड आउट करत असताना बघा लक्षात घ्या, हे फाइंड आउट करत असताना आपल्याला माहिती आहे का नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, बघा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू PV अपॉन T. PV अपॉन T. मग आता आपल्याला हे सिंगल साठी आहे, आपल्याला दोन वेसल आहे तर आपण काय लिहिणार, तर NA अपॉन NB, बघा NA अपॉन NB इज इक्वल टू PA VA अपॉन TA अपॉन PB VB अपॉन TB या पद्धतीने. मग अतिशय सोपं आहे, तर NA अपॉन NB इज इक्वल टू PA VA, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला मल्टिप्लाय म्हणजे काय होईल, TB अपॉन PB VB आणि इथे TA ॲज इट इज. आता बघा PA ची व्हॅल्यू काय आहे, इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं. PA ची व्हॅल्यू काय आहे तर ट्वाइस PB. मग NA इकडे लिहू साइडला, NA अपॉन NB इज इक्वल टू ट्वाइस PB माइंड इट अपॉन इनटू ट्वाइस VB. VA ची किंमत ट्वाइस VB, त्यानंतर TB ॲज इट इज जसाच्या तसा इनटू TB अपॉन इथला हा PB VB ॲज इट इज PB VB आणि TA च्या ऐवजी ट्वाइस TB, ट्वाइस TB. आता बघा TB TB गेट कॅन्सल, VB VB गेट कॅन्सल, PB PB गेट कॅन्सल, इथला 2 आणि इथला 2 कॅन्सल, उरला फक्त हा इथला 2 एक. म्हणजे NA अपॉन NB इज इक्वल टू 2 means what, NA as NB is equal to 2:1. It's our required answer. Mind it. बघा अतिशय सिंपल असा न्यूमेरिकल आहे, अजिबात अडचण नसावी. A gas in a cylinder is at pressure P if the masses of all molecules are made 1/3 of original value. The speed is double. Find the resultant pressure. मग सुरुवातीला आपल्याला जे प्रेशर दिलेलं आहे बघा माइंड इट, ओरिजिनल प्रेशर जे काही दिलेलं आहे ते P, आणि आपण म्हटलं की त्याचं जे ओरिजिनल मास आहे, ओरिजिनल मास इज व्हॉट M. परंतु आपल्याला त्याचं म्हणणं काय आहे की आपण नंतरचं जे प्रेशर आहे बघा, नंतरचं जे प्रेशर आहे, नाव प्रेशर कन्सिडर्ड टू बी P डॅश, ते आपल्याला काढायचं असं आपण म्हटलं.
परंतु त्यावेळेस जे मास असेल ते मास असेल एम डॅश, मास का असेल एम डॅश. मग कंडिशन मानली, कंडिशन जी काही होती ती आपल्याला दिलेली आहे. कंडिशन एम डॅश इज 1/3 ऑफ ओरिजिनल व्हॅल्यू. ओके. आणि आरएमएस स्पीड किंवा त्यानं देअर स्पीड गेट डबल, म्हणजे सी डॅश जो काही आहे तो ओरिजिनल सी जो काही आहे त्याच्या डबल म्हणजे ट्वाइस ऑफ सी असा मानला. मग प्रेशर ऑफ गिव्हन मास ऑफ गॅस किंवा प्रेशर ऑफ एन आयडियल गॅस याच्यासाठी जे इक्वेशन होते आपण पाहिलं होतं, P इज इक्वल टू 1/3 माइंडेड, P इज इक्वल टू 1/3 m अपॉन v इंटू v RMS स्क्वेअर असं होतं. बरोबर. मग आता एकदा ही जी टर्म येईल पहिल्यासाठी जेव्हा प्रेशर P आहे त्याच्यासाठी हे इक्वेशन येईल. बरोबर. पण जेव्हा प्रेशर P डॅश आहे तर P डॅश साठी काय, P डॅश इज इक्वल टू 1/3 m डॅश v डॅश इंटू v डॅश RMS स्क्वेअर असं येईल इक्वेशन. बरोबर. मग आपण इथे C म्हटलेला आहे, C च्या ऐवजी आपल्याला काय म्हणता येईल, V सुद्धा म्हणता येईल. इथे आपण म्हणणार V. ओल्ड सिलेबस मध्ये याला त्या ठिकाणी C दिलेलं होतं V डॅश आणि इथे V असं म्हणणार. बघा. मग आपल्याला माहिती आहे वी हॅव, आपल्याला माहिती आहे का प्रेशर ऑफ एन आयडियल गॅस P इज इक्वल टू 1/3 m अपॉन v इंटू v RMS स्क्वेअर, गिविंग इक्वेशन नंबर फर्स्ट. मग नंतर जी काही कंडिशन असेल त्याच्यासाठी आपल्याला प्रेशर जे काढायचं आहे तर ते P डॅश इज इक्वल टू 1/3 m डॅश v डॅश. आता हा जो v आहे हा v व्हॉल्यूम साठी आणि हा v कोणासाठी आहे, त्या ठिकाणी व्हेलॉसिटी साठी किंवा स्पीड साठी. मग v डॅश RMS चा स्क्वेअर, इक्वेशन नंबर सेकंड. परंतु सिलेंडर सेम आहे म्हणजे v डॅश इज इक्वल टू v, जो कॅपिटल V आहे v डॅश इज इक्वल टू कॅपिटल V असं आपल्याला म्हणता येईल. पण आपण काय करणार, इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केलं काय मिळालं तर आपल्याला मिळाला P डॅश अपॉन P इज इक्वल टू, बघा लक्षात घ्या, P डॅश अपॉन P इज इक्वल टू 1/3 m डॅश कैपिटल V डैश इंटू V डैश RMS स्क्वेयर अपॉन 1/3 m V इंटू V RMS स्क्वेअर. ओके. आता इथे 1/3 गेट कॅन्सल. आपण मग अशी काय म्हटलं, हा V आणि V डॅश सेम आहे म्हणजे ते पण होतील कॅन्सल. उरलं काय का P डॅश अपॉन P इज इक्वल टू m डैश v डैश RMS स्क्वेअर अपॉन m इंटू v RMS स्क्वेअर. बघा आता m डैश इज 1/3 ऑफ m. बघा m डैश इज 1/3 ऑफ m इंटू v डैश इज व्हाट 2v. मग 2v RMS चा स्क्वेअर अपॉन m अपॉन v RMS स्क्वेअर. mm गेट कॅन्सल. आता 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 4 डिवाइडेड बाय 3 इंटू v RMS स्क्वेअर अपॉन v RMS स्क्वेअर. v RMS स्क्वेअर गेट कॅन्सल. देन P डॅश इज इक्वल टू 4/3. आता हा P इकडे डिनॉमिनेटर होता, पलीकडे जाईल मल्टिप्लाय, विच इज द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ प्रेशर. 4/3 इंटू P. ओके. I think everyone can
better understand this numerical. तर सर्वांना क्लिअर झालं असेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण जाणार आहोत. शो दॅट द RMS velocity of oxygen molecule is root 2 times that of the sulfur dioxide molecule at STP. Show that the RMS speed of oxygen molecule is root 2 times the sulfur dioxide molecule at STP. म्हणजे at standard temperature and pressure we have to prove that the RMS velocity or RMS speed of oxygen molecule is root 2 times that of the sulfur dioxide. म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, टू शो काय दाखवायचं आपल्याला, V0 म्हणजे RMS speed of oxygen is root 2 times that of the sulfur dioxide. बघा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपण असं म्हटलं की V0 be the RMS speed of oxygen, Vs RMS speed of sulfur dioxide. त्यानंतर या ठिकाणी M0 म्हटलं, M0 is molar mass of oxygen आणि MS म्हटलं आपण molar mass of sulfur dioxide. But RMS speed बघा, RMS speed VRMS is inversely proportional to under root of m. माइंड इट. हे जे काय आहे तर हे मोलर मास, हा m काय आहे, m बी द मोलर मास. हे झालं जनरल इक्वेशन. मग आता आपल्याला कोणासाठी करायचं आहे किंवा काय प्रूव्ह करायचं आहे, तर आपल्याला V0 इज इक्वल टू ट्वाइस दॅट ऑफ द Vs हे प्रूव्ह करायचं आहे. मग आता इथे लक्षात घ्या की आपण याला स्टेप बाय स्टेप लिहिणार. मोलर मास ऑफ ऑक्सिजन V0 is directly proportional to 1 upon under root of m0 and Vs is inversely proportional to under root of ms. आता याला म्हटलं इक्वेशन 1 आणि याला म्हटलं इक्वेशन 2. आता हे दोघं इक्वेशन जर आपण व्यवस्थित रिअरेंज करून लिहिले तर आपल्याला काय लिहिता येईल, V0 upon Vs is equal to under root of ms upon m0. परंतु आता मोलर मास ऑफ सल्फर, आता मोलर मास ऑफ सल्फर डायऑक्साइड इज व्हाट, मोलर मास ऑफ सल्फर डायऑक्साइड इज 64 and molar mass of oxygen is 32. मग आता सल्फर साठी जो ms आहे तर तो आहे 64 आणि हा आहे 32. म्हणजे V0 upon Vs is equal to 64 by under root 64 by 32. तर याला जर आपण त्या ठिकाणी सिंप्लिफाय केलं तर 32 दुनी 64 म्हणजे V0 upon Vs is equal to under root of 2 means V0 is equal to under root of 2 into Vs. आणि हेच आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं होतं. माइंड इट, हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. एकदम इझी आहे. At what temperature will oxygen molecule have same RMS speed as helium molecule at STP? STP means what? Standard
temperature and pressure. Molar mass of oxygen and helium are 32 and 4 respectively. आता आपल्याला या ठिकाणी काढायचं काय तर कोणत्या टेम्परेचरला बघा कोणत्या टेम्परेचरला ऑक्सिजन आणि हेलियम या दोघांचा RMS स्पीड हा सारखा असेल असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आता आपण असं म्हटलं की कन्सिडर बघा कन्सिडर V1 T1 and M1 are the RMS speed, temperature and molar mass of oxygen. बघा V1, T1 and M1 कोणासाठी तरी होतं ऑक्सिजनसाठी V1 RMS स्पीड, T1 टेम्परेचर आणि M1 मोलर मास. त्यानंतर V2 T2 आणि M2 हे होतं हेलियम साठी. आणि आपल्याला काढायचं काय तर आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे की what is the temperature फाइंड आउट करायचं आहे. मग आता आपल्याला जे जे माहिती आहे ते आपण लिहून टाकणार. कंडिशन काय दिली त्यानं implies that at what temperature RMS speed oxygen molecule have same RMS speed as that of the helium. म्हणजे त्यानं दिलं V1 is equal to V2. परंतु V1 आणि V2 काय तर हे RMS स्पीड आहेत. हे काय आहे RMS स्पीड कोणाचे तर ऑक्सिजन आणि हेलियमचे. मग त्यासाठी जर आपण टाकलं तर आपल्याला काय टाकता येईल अंडर रूट ऑफ थ्राइस RT1 अपॉन M1. V2 साठी अंडर रूट ऑफ थ्राइस RT2 अपॉन M2. ओके. मग आता 3R गेट कॅन्सल टेकिंग रूट ऑन बोथ साइड म्हणजे काय आला T1 M1 is equal to T2 upon M2. Now we have to find out काय काढायचं काय तर आता स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर जर म्हटलं तर T2 ची जी काही व्हॅल्यू आहे तर T2 ची व्हॅल्यू येईल 273 केल्विन. T2 ची व्हॅल्यू येईल 273 केल्विन. मग आपल्याला T1 फाइंड आउट करायचा आहे. मग T1 is equal to M1 upon M2 into T2. मग T1 is equal to M1 किती M1 ऑक्सिजन साठी काय म्हटलं आपण 32 upon 4 into 273 केल्विन. मग आता याला इथे सिंप्लिफाय करणार 8 चौक 32 T is equal to 8 into 273. मग T1 is equal to काय लिहिता येईल तर जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर 2184 केल्विन. म्हणजे ह्या टेम्परेचरला ऑक्सिजनचं हे टेम्परेचर असेल. लक्षात घ्या ऑक्सिजनचं हे टेम्परेचर असेल की ज्या टेम्परेचरला ऑक्सिजनचा आणि हेलियमचा जो काही RMS स्पीड आहे तो कसा असेल त्या ठिकाणी सेम असेल. माइंड इट. Compare the RMS speed of hydrogen molecule at 127 with 127 degrees Celsius with the RMS speed of oxygen molecule at 27 degrees Celsius given that the molecular mass of hydrogen and oxygen are 2 and 32 respectively. न्यूमेरिकल नंबर हा जो 6 आहे त्यामध्ये आपल्याला compare the RMS speed of hydrogen and oxygen दोन वेगवेगळ्या टेम्परेचरला. मग आता हायड्रोजनचं साठी जे टेम्परेचर आहे तर हायड्रोजन साठी आपण सफिक्स देणार EH आणि ऑक्सिजन साठी देणार त्या ठिकाणी O.
मग TH बघा, TH म्हणजे टेम्परेचर ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल इज 127 डिग्री सेल्सिअस. मग 127 प्लस 273 इज व्हॉट 400 केल्विन. बघा केल्विन मध्ये जर आपल्याला रूपांतर करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे त्याला, तर 273 चे ऍडिशन होते. आणि T0 ऑक्सिजन साठी T0 इज 27 डिग्री सेल्सिअस मीन्स 27 प्लस 273 इज इक्वल टू 300 केल्विन. त्याच्यानंतर मोलर मास ऑफ हायड्रोजन म्हणजे MH इज इक्वल टू व्हॉट, MH इज व्हॉट, देन द MH इज 2 and M0 is 32. कंपेअर काय करायचं आहे तर RMS स्पीड कोणाकोणाचा, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा, म्हणजे आपल्याला VH/V त्या ठिकाणी V0 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. नाव आता बघा VRMS इज इक्वल टू √3 RT अपॉन M. M इज द मोलर मास. मग आता हीच व्हॅल्यू बघा, हीच व्हॅल्यू हायड्रोजन साठी काय येईल तर VH इज इक्वल टू √3 R युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट बदलणार नाही, T च्या ऐवजी TH आणि M च्या ऐवजी MH. याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर V0 इज इक्वल टू √3R T0 upon M0. गिविंग इक्वेशन नंबर सेकंड. आता आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे तर ते कसं मिळेल, एकदम सिंपल आहे. तर इक्वेशन 2/1 VH/V0. मग आता VH/V0 इज इक्वल टू √3R TH upon MH upon √3R T0 upon M0. 3R get cancel. मग VH माइंड इट, VH upon V0 इज इक्वल टू आता एकाच रूट मध्ये घ्यायचं, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, न्यूमरेटरला मल्टिप्लायर, म्हणजे M0 into TH upon MH into T0 is equal to M0 ची व्हॅल्यू मोलर मास ऑफ ऑक्सिजन 32. त्याच्यानंतर हायड्रोजनचं टेम्परेचर 400 केल्विन अपॉन मोलर मास ऑफ हायड्रोजन 2 into 300. बघा 0 कॅन्सल. त्याच्यानंतर इथे 2 64/3 म्हणजे 64/3 means VH upon V0 is equal to √64/3 means आता 64 चं जे काही रूट असेल ते काय असेल 8 upon √3 which are the required value. हीच व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची होती. ओके, now find the kinetic energy of 5 LTR of gas, 5 liter of gas at standard temperature and pressure, as the standard pressure is 1.013 into 10⁵ पास्कल or न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता आपल्याला प्रेशर दिलेलं आहे, बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी, प्रेशर दिलेलं आहे. तर प्रेशर आपल्याला काय दिलेलं आहे का, P इज इक्वल टू 1.013 into 10⁵ पास्कल. आफ्टर दॅट आपल्याला काढायचं काय तर काढायचे कायनेटिक एनर्जी. काय काढायचे, कायनेटिक एनर्जी. आता 5 लिटर म्हणजे त्या ठिकाणी व्हॉल्यूम दिलं, मग V इज इक्वल टू 5 लिटर मीन्स 5 into 10⁻³ मीटर क्यूब. कन्वर्जन आपल्याला माहिती पाहिजे का, 1 लिटर म्हणजे 10⁻³ मीटर क्यूब. मग आता
एकदम सोपा आहे का कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 इंटू पीव्ही. बघा 3/2 इंटू पीव्ही. मग आता 3/2 इंटू 1.013 इंटू 10⁻⁵ इंटू 5 इंटू बघा 5 इंटू 10⁻³ as we rearrange all the terms. आपण जर यांना कॅल्क्युलेट केलं तर कायनेटिक एनर्जी काय येईल. कायनेटिक एनर्जी बिकम्स बघा एकदम इझी आहे. 5 त्रिक 15 5 त्रिक 15 15 त्रिक 45 हातचे आले 4 15 एक 15 आणि 4 19 ॲज इट इज आणि 15 एक 15 म्हणजे ही टर्म येणार 15.195 डिवायडेड बाय 2 इंटू 10⁻⁵ मायनस 3 मीन्स 10⁻⁸. मग आता याला 2 ने डिवाइड करायचं. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 7 दूनी 14 पॉइंट उरला 1 5 उरला 1 9 7 गुणेला 10⁻⁸ जूल. सॉरी इथे आपलं लिहिताना थोडंसं गडबड झाली. इथे आपल्याला लिहावं लागेल +5. आता +5 जर लिहिलं तर हा होईल 10⁻². आणि हा जर 10⁻² असेल तर आपल्याला तो जो डिजिट येणार तो येईल 759.7 जूल. ही झाली आपली रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी. एकदम इझी असं न्यूमेरिकल आहे. त्यानंतर आपण पुढच्या न्यूमेरिकलकडे जाणार आहोत. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर किलोमोल पर kg per molecule of oxygen at 127 degrees Celsius, given that the molecular weight of oxygen is 32, where R is equal to 8310 joule kilo per mole per Kelvin, and Avogadro's number is given that Na is 6.02 into 10⁻23. परंतु त्याला जर पर मोल मध्ये करायचं आहे तर आपल्याला तो कन्वर्ट होईल 6.02 इंटू 10⁻26 म्हणजे मॉलिक्यूल पर kg असं ते होईल. मग आता जे जे आपल्याला दिलेलं आहे बघा जे जे आपल्याला दिलेलं आहे तर ते आपण लिहिणार. मग आपल्याला दिलेली जी टर्म आहे ती R दिलेला आहे का R इज इक्वल टू गिवन दॅट R इज इक्वल टू 8310 जूल किलो पर मोल पर केल्विन. आफ्टर दैट Avogadro's number Na is equal to पर मोल पर केजी साठी 6.02 इंटू 10⁻26. मग आता म्हणजे हा होईल मॉलिक्यूल पर केजी साठी. आता m0 आहे तुमचा 32. मग केजी मध्ये जर करायचं तर इंटू 10⁻³ kg. ओके. नाव आता आपल्याला काढायचं काय तर कायनेटिक एनर्जी. बघा कायनेटिक एनर्जी Ke is equal to 3/2 into PV. But बघा but PV is equal to nRT. मग जर ते टाकलं तर Ke is equal to 3/2 nRT ही झाली कायनेटिक एनर्जी. पण हा जर n इकडे आणला तर काय ते कायनेटिक एनर्जी अपॉन n इज नंबर ऑफ मोल म्हणजे कायनेटिक एनर्जी पर मोल. हे काय झालं कायनेटिक एनर्जी पर मोल इज 3/2 RT. परंतु T ची जी काही व्हॅल्यू आहे तर T तुमचा 127 डिग्री सेल्सिअस मीन्स T इज इक्वल टू 400 केल्विन. आता बघा
Ke per kinetic energy per mole is equal to 3/2 into 8310 into 400. आता हा जो 400 आहे याला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर तो काय येईल 200 आणि मग तो जर 200 आला तर इथे बघा हा होऊन जाईल इथे 2 1 2 3 0 ॲज इट इज 1 2 3. त्यानंतर 3 2 6 6 1 6. त्याच्यानंतर 3 साइन 3 1808 हातच्याला 1 आणि साइन 48 आणि 1 49. म्हणजे ही जी व्हॅल्यू आली ही आली तुमची कायनेटिक एनर्जी पर मोलची. कोणाची व्हॅल्यू आली कायनेटिक एनर्जी पर मोल. मग त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे तर आपल्याला काय करता येईल 6 घरे इकडे सरकवले 1 2 3 4 5 6 म्हणजे तो होईल 4.986 into 10⁶ जूल पर मोल. सॉरी जूल हे काय येईल जूल मध्ये. त्यानंतर आता आपल्याला काढायचं काय तर काढायचं आहे पर केजी कायनेटिक एनर्जी पर मोल पर केजी. मग आता कायनेटिक एनर्जी पर केजी म्हणजे काय तर Ke अपॉन m. मग आता Ke ची व्हॅल्यू आपली ऑलरेडी काढलेली आपण. Ke किती काढलेला आहे 4.986 into 10⁶ अपॉन 32 into 10⁻3. आता 3 वरती गेला -3 होईल. तो जर -3 झाला बघा लक्षात घ्या तर तिथे राहील फक्त 3 म्हणजे तो होईल तुमचा 49 भागीला 32. आणि तसं जर त्याला सॉल्व केलं तर ते मिळतं E इज इक्वल टू म्हणजे कायनेटिक एनर्जी पर मोल पर केजी इज 1.56 into 10⁻² जूल. ही ती व्हॅल्यू आपल्याला मिळेल. त्यानंतर अजून आपल्याला एक टर्म काढायची आहे ते म्हणजे पर मॉलिक्यूल. मग कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल आता म्हणजे काय कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज Ke अपॉन Na. आता Ke ची किंमत 4.986 into 10⁶ divided by 6.02 into 10⁻26. मग आता त्याला जर रिअरेंज केलं आणि कॅल्क्युलेट केलं तर व्हॅल्यू मिळते 8.8282. E is equal to 8.282 into 10⁻21 जूल. या पद्धतीनं आपल्याला हे जे काही न्यूमेरिकल आहे ते सॉल्व्ह करता येते. आय होप दॅट की जेवढे आपण हे 8 न्यूमेरिकल बघितले सर्वच्या सर्व तुम्हाला क्लिअर झाले असतील अशी अपेक्षा आहे. थँक्यू. बाकीचे जे न्यूमेरिकल आहेत आपल्याला या चॅप्टरचे टोटल 24 न्यूमेरिकल जे काही ते बघायचे आहेत तर आपण पुढच्या 2 व्हिडिओमध्ये हे जे न्यूमेरिकल आहेत ते कन्क्लूड करू. थँक्यू.